पॉलिटी या विषयाचा अभ्यास कसा करायचा, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारला जातो, अति महत्वाचे जे टॉपिक असतात ते आपण पाहणार आहोत. आपण हे सगळं जी गट ब ची परीक्षा 14 जूनला आहे आणि गट क ची परीक्षा 12 जुलैला आहे. या दोनही परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात जागा आता गट ब च्या आलेल्या आहेत, गट क च्या येणार आहेत. या 2026 च्या ज्या पूर्व आणि मुख्य परीक्षा आहेत त्यातलं आता आपण पूर्व परीक्षेवर फोकस करत आहोत. आता राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचं, आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात किंवा कोणते टॉपिक आहेत किंवा कोणते विषय आहेत हे आधी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, चालू घडामोडी आहेत, विज्ञान आहे, त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग आहे. त्याच्यातलं आता आपण राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा करायला पाहिजे, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत हे समजून घेणार आहोत. हे समजून घेण्यासाठी आपला जो सोर्स आहे तो आयोगानं जे मागील वर्षामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ज्याला आपण पीवायक्यू म्हणतो, त्या पीवायक्यूच्या विश्लेषणामधून आपण असे टॉपिक काढलेले आहेत ज्याच्यावर वारंवार दरवर्षी प्रश्न येतोच आणि एकाच परीक्षेमध्ये एका टॉपिकवर जास्तीत जास्त पण प्रश्न असतात. उदाहरणार्थ मूलभूत हक्कावर तर एकाच वर्षी 1, 2, 3 असे सुद्धा प्रश्न असतात. हे आपण टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे, सुरू करूयात मग. ओके, आता ही जी 14 जून आणि 12 जुलैच्या पूर्व परीक्षा आहेत गट ब आणि गट क च्या, हे समोर ठेवून आपण महाराष्ट्र अकॅडमीच्या वतीनं एकलव्य ही बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये गट ब आणि गट क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षा दोनही कव्हर होणार आहेत. या बॅच साठी त्या विषयातले तज्ञ प्राध्यापक आपल्याला उपलब्ध असणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधून निवड झालेले मार्गदर्शक सुद्धा आपल्याला इथं मार्गदर्शन करणार आहेत, हे तुम्ही पाहू शकता. या बॅच मध्ये काय असणार आहे तर ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे. दोन्ही पद्धतीनं आपली ही बॅच असणार आहे. बॅचचा कालावधी 1 वर्ष असणार आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, हे लक्षात ठेवा. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला ते जास्तीत जास्त मेमराईज होईल. कारण काय असतं अनलिमिटेड व्ह्यूज देण्यामागचं की आपली पिक्टोग्राफिकल मेमरी असते. ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून चित्र पाहणं आणि ते बघणं याच्यातून आपल्या पटकन लक्षात राहतं, त्यामुळे ते आपण केलेलं आहे. पीडीएफ नोट्स मिळणार आहेत, ज्या लेक्चरच्या नोट्स असणार आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. सराव टेस्ट सगळ्यात जास्त महत्वाचं. स्पर्धा परीक्षेमध्ये जे सगळ्यात जास्त महत्वाच्या 2-3 गोष्टी असतात त्यातलं एक तर पीवायक्यूचं विश्लेषण, दुसरं स्वतःच्या नोट्स आणि तिसरी गोष्ट जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं, ते सुद्धा आपण सराव टेस्ट आपल्या असणार आहेत. प्रश्नांचं विश्लेषण ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ज्या रिसेंटच्या एक्झाम आहेत त्या रिसेंटच्या एक्झामचे सर्व पीवायक्यू आपण डिटेल मध्ये डिस्कशन घेणार आहोत. आपल्या ऍपवर जाऊन सुद्धा तुम्ही सध्या डेमो व्हिडिओ चालू आहेत ते पाहू शकता. तुम्हाला तिथं लक्षात येईल आपण कशा पद्धतीनं हे डिटेल मध्ये डिस्कशन करत आहोत. आणि वैयक्तिक लक्ष हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कुणाला इतिहास समजेल, कुणाला इकॉनॉमिक्स मध्ये अडचण येऊ शकते, कुणाला भूगोल मध्ये अडचण येऊ शकते. तर आणि एकंदरीत तुमच्या नोट्स काढणं असेल किंवा तुमचे शेड्यूल तयार करणं असेल, कुठलंही स्पर्धा परीक्षामध्ये अभ्यास करताना तुम्हाला ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीकडे आपण लक्ष देणार आहोत. वैयक्तिक लक्ष असणार आहे. आपला स्क्रीनवरचा नंबर आहे किंवा आपल्या फॅकल्टी सुद्धा तुम्हाला नंबर उपलब्ध करून देतात, त्याच्यावर सुद्धा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ही जी बॅच आहे ही महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर उपलब्ध आहे. मूळ फी हिची 5,000 आहे, परंतु सध्या ऑफर मध्ये आपल्याला ही 1100 रुपयाला बॅच मिळणार आहे. यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय आणि त्या ठिकाणी त्या ऍपवर गेल्यानंतर तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा दिसणार आहेत. ते व्हिडिओ पहा, खात्री करून घ्या आणि मगच बॅच जॉईन करा. ठीक आहे. आता राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणते टॉपिक महत्वाचे आहेत हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण तुम्ही जे काही आतापर्यंत संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत, रिसोर्स आहेत, कुणी एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल, कुणी कोळंबे सरांचं असेल किंवा इतर कोणते पुस्तक असतील, पण या पुस्तकामध्ये बघितलं तर खूप जास्त टॉपिक असतात. आता लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये 90 पेक्षा जास्त टॉपिक आहेत. मग आपण हे सगळे वाचायचे का? हे सगळे टॉपिक महत्वाचे आहेत का?
मग कोणते टॉपिक करायला पाहिजेत, एवढं सगळं मी कसं लक्षात ठेवायचं, कोणत्या टॉपिकवर लक्ष दिलं पाहिजे, हे सगळं आपण पाहणार आहोत यामध्ये. आणि जेव्हा आपण हे पीवायक्यूचं विश्लेषण करतो, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेचं पीवायक्यूचं विश्लेषण केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलेलं आहे की हे जे टॉपिक आहेत याच्यावर हमखास प्रश्न असतो, वारंवार प्रश्न असतो. आणि 15 पैकी 15 पैकी एकच मिनिट हा 15 पैकी कमीत कमी 12 प्रश्न या टॉपिकवर आपल्याला पाहता येतात. कमीत कमी 12 म्हणतोय मी. इव्हन सगळे पण असतात कधी कधी, परंतु 12 प्रश्न असतात आणि हे टॉपिक आपण अतिशय व्यवस्थित करायला पाहिजेत. मी नेहमी सांगतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना 2 पद्धतीनं आपल्याला ते टॉपिक कळले पाहिजेत. एक व्हर्टिकल, की या टॉपिकचा अतिशय डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि दुसरं हॉरिझॉन्टल, म्हणजे आडवा अभ्यास, म्हणजे बेसिक स्टडी करणं. असे टॉपिक ज्यांच्या टॉपिकवर अधूनमधून प्रश्न विचारले जातात, परंतु ते तेवढं करणं गरजेचं आहे, म्हणून आपण या पद्धतीने टॉपिक काढतो, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. आता हे जे टॉपिक आहेत हे सगळे डिटेलमध्ये करायचे अभ्यास आहेत. आता हे जे टॉपिक आहेत आपल्या बॅच मध्ये सुद्धा, पूर्व परीक्षेच्या बॅच मध्ये सुद्धा याच टॉपिकवर फोकस असणार आहेत. आणि तुम्ही सेल्फ स्टडी करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला हेच टॉपिक करायचे. तुम्ही स्वतः खात्री करून घेऊ शकता मागील वर्षाच्या प्रश्नाचं विश्लेषण करून. सगळ्यात महत्वाचा असतो संविधान निर्मिती. या संविधान निर्मितीमध्ये संविधानाचे वैशिष्ट्य असतील किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल, हे सगळे टॉपिक. त्याच्यामध्ये संविधानाची निर्मिती कशी झालेली आहे, मग इतर पूर्वीचे कायदे काय होते ब्रिटिश काळामध्ये, त्यातल्या कोणत्या कायद्यावर प्रश्न विचारले जातात, आपलं संविधान कसं निर्माण झालेलं आहे, त्या संविधान सभेचे सदस्य कोण कोण होते किंवा समित्या कोणकोणत्या होत्या, संविधानाचं प्रतीक काय होतं, सचिव कोण होते, सल्लागार कोण होते, कमिट्या कोणकोणत्या होत्या किंवा अधिवेशन काय होते, या सगळ्यावर प्रश्न विचारले जातात. संविधानाचे वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये आपलं संविधानाचे भाग किती आहेत, परिशिष्ट किती आहेत, किंवा कोणत्या देशाच्या संविधानामधून आपण काय घेतलंय, या पॉइंटवर आपल्याला क्वेश्चन पाहता येतात. हे तुम्ही करणं गरजेचं आहे. संविधानिक निर्मितीमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संविधानाचे वैशिष्ट्य यांचाही समावेश होतो. नंतरचा सेक्शन जो आहे, जो महत्वाचा आहे, तो म्हणजे पहिला टॉपिक आपण पाहिलेला आहे संविधान निर्मिती किंवा संविधान वैशिष्ट्य. ठीक आहे. नंतरचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे असे 3 टॉपिक येतात. पहिल्यांदा आपण मूलभूत हक्क घेऊयात, फंडामेंटल राईट. या टॉपिक मध्ये जे 12 ते 35 कलम आहेत त्याच्यापैकी 14 ते 30 कलम आणि एक 32वा कलम याच्यावर जास्त वारंवार प्रश्न विचारले जातात. मग त्यातल्या कोणत्या कलमाचे उपकलम करायचे, काही घटना दुरुस्त्या आहेत का, हे सगळं आपण फंडामेंटल राईट मध्ये करणं गरजेचं आहे. मागील वर्षाचे प्रश्न बघितलंय की तुम्हाला ते लक्षात येईल. नंतर आहे फंडामेंटल ड्युटी, काही कर्तव्य काय आहेत, मग त्याच्यासाठीच्या समिती कोणती होती, घटना दुरुस्ती कोणती होती, त्याच्यानंतर जे 11 फंडामेंटल ड्युटी आहेत ते कोणत्या आहेत, त्याचे क्रम, हे सगळं विचारलं जातं. नंतर आहे डीपीएसपी, मार्गदर्शक तत्वे. हे जे मार्गदर्शक तत्वे आहेत 36 ते 51 नंबरचे आर्टिकल याच्यामध्ये पाहता येतात. याच्यातल्या घटना दुरुस्त्या कोणत्या आहेत, कोणत्या मार्गदर्शक तत्वाची उपकल्म करायचे, किंवा समाजवादी मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत, गांधीवादी कोणते आहेत, बौद्धिक किंवा उदारमतवादी मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत. त्याच्यानंतर संविधानाच्या बाहेर, म्हणजे मार्गदर्शक तत्व जो पार्ट 4 आहे त्याच्या बाहेरचे मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क याच्या संदर्भात कुणी कुणी काय काय मत दिलेले आहेत, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, संविधान निर्मिती, फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी, डीपीएसपी. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं जे आहे ते जे 3 संस्था आपल्याला पाहता येतात, त्याच्यामध्ये कायदे मंडळ एक आहे,
संविधानाचे जे आपले 4 स्तंभ आहेत त्यातले 3 स्तंभ आपल्याला लिहिलेले आहेत. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. आणि चौथा जो आहे तो आपण कन्सिडर करतो तो म्हणजे मीडिया. परंतु हे 3 स्तंभ आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. कायदे मंडळामध्ये आपल्याला संसद पाहायची. संसदेमध्ये लोकसभा आलं, राज्यसभा आलं. आता रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. मग त्या अनुषंगाने काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? पहिल्या लोकसभेच्या वेळेस किती जागा होत्या किंवा आत्ताचा जो आकडा आहे 543 तो कधी आलेला आहे, हे सगळं, किंवा कोणकोणत्या राज्याच्या किती लोकसभेच्या जागा आहेत, अशा प्रकारचे प्रश्न. नंतर दुसरा जो आहे तो राज्य विधिमंडळ. आता रिसेंटली जी 11 जानेवारी 2026 ला ग्रुप सी ची परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी विधेयकासंदर्भात एक प्रश्न विचारला आहे आणि कंसामध्ये त्यांनी राज्य विधिमंडळ आयोगानं लिहिलेलं आहे. मग हे राज्य विधिमंडळ आहेत त्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद हे जे आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. हे कायदे मंडळ कसं काम करतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. संसद झालं, राज्य विधिमंडळ हे महत्वाचे टॉपिक आहेत. त्याच्यानंतर कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ आहे, लक्षात ठेवा. नंतर दुसरा सेक्शन आहे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आता रिसेंटली जी 4 जानेवारीची पूर्व परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. आणि न्याय मंडळामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, किंवा जनहित याचिका आहे, किंवा लोकपाल, लोकायुक्त, ग्राम न्यायालय, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता नुकतंच आयोगानं जे मॅट आहे, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, याच्या कार्यक्षेत्रातून एमपीएससी बाहेर काढलेली आहे. तर यावर्षी आपल्याला ट्रिब्युनलवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. आपण असे टॉपिक पाहतो जे टॉपिक ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेला महत्वाचे आहेत. कव्हर झाले. मूलभूत हक्क झालं, न्याय मंडळ झालं, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री झालेला आहे, राज्य विधिमंडळ, मार्गदर्शक तत्वे झालेले आहेत. आता संसद पण झालंय. आता निवडणूक आयोग. आता हा सेक्शन थोडासा वेगळा आहे, तो आपण इथं कव्हर करूयात. 2 प्रकारचे प्रश्न आपल्याला या सेक्शन मध्ये विचारले जातात. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत संविधानिक संस्था आणि दुसऱ्या वैधानिक संस्था किंवा कायदेशीर संस्था, ह्या 2 संस्था. आता याच्यामध्ये आपल्याला इलेक्शन कमिशन आहे, फायनान्स कमिशन आहे, शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, ओबीसी आयोग आपल्याला पाहता येतो, किंवा युपीएससी आहे, एमपीएससी आहे, किंवा राज्याचे महाधिवक्ता किंवा देशाचे अटर्नी जनरल जे आहे यांच्यावरचे क्वेश्चन विचारले जातात. ज्या संविधानिक दृष्ट्या स्थापन झालेल्या संस्था आहेत यांच्यावर प्रश्न विचारले जातात. आपण या सगळ्या संस्था पाहणार आहोत. इलेक्शन कमिशन, फायनान्स कमिशन, एससी एसटी ओबीसी आयोग, युपीएससी, एमपीएससी, अटर्नी जनरल, ऍडव्होकेट जनरल, कॅग, हे सगळं आपण याच्यात पाहणार आहोत किंवा तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. वैधानिक संस्थांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोग आपल्याला पाहता येतात. महिला आयोग आहे. यावर्षी महिला आयोग खूप वेगळ्या अर्थानं चर्चेत होता, त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाते. हे टॉपिक आहेत ज्याच्यावर ग्रुप बी, ग्रुप सी ला प्रश्न विचारले जातात. आपण ते हायलाइट करत आहोत. हे अति महत्वाचे टॉपिक आहेत. आणखीन एक घटक आहे जो पंचायत राज म्हणून आपण ओळखतो. जे 15 क्वेश्चन असतात आपल्याला पॉलिटीचे, त्याच्यापैकी 2 ते 3 क्वेश्चन पंचायत राज संदर्भात विचारले जातात. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, ग्रामसभा, नगरपालिकेमध्ये महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत. आता जनरली ग्रुप बी च्या, ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेला जास्त जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न ग्रामपंचायत आणि ग्रामसभा याच्या संदर्भात विचारले जातात. जास्त प्रश्न याच्यावर असतात. नंतर 73वी घटना दुरुस्ती, नंतर ज्या पंचायत राज समित्या आहेत त्या समित्यावर प्रश्न विचारले जातात. आपण दोन्ही समित्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या कोणत्या,
बलवंतराय मेहता समिती, आत्ताच 11 जानेवारीच्या परीक्षेला बलवंतराय मेहता समिती विचारली, किंवा राज्य सरकारची वसंतराव नाईक समिती आपल्याला पाहता येते, किंवा पी पाटील समिती आहे, किंवा बोंगीरवार समिती आहेत. या समित्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. परंतु जास्त एरिया याच्यावर असतो, 73 घटनादुरुस्ती समित्या, ग्रामसभा, ग्रामपंचायत. परंतु याचा अभ्यास करताना जिल्हा परिषद, पंचायत समिती हे कव्हर करणं अपेक्षित आहे. नंतरचा सेक्शन येतो 74वी घटनादुरुस्ती. मग या 74 घटनादुरुस्तीमध्ये ज्या आता 11 जानेवारीच्या परीक्षेला त्यांनी टाउन एरिया कमिटी, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न अपेक्षित नाही त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. मग ह्या पीवायक्यूच्या विश्लेषणामधून आणि रिसेंटच्या परीक्षेमधून आपल्याला हे लक्षात येतं की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतोय. त्याच्यामध्ये महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, नगर परिषद आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, हा फोकस एरिया 74 घटनादुरुस्ती. आपण त्यातले आर्टिकल पाहणार आहोत, किंवा भाग पाहणार आहोत, किंवा त्याचं परिशिष्ट पाहणार आहोत. आता आपला जो विषय आहे पॉलिटी, याच्यामध्ये 15 प्रश्न असतात आणि त्याला 15 मार्क्स आहेत. तर आतापर्यंत आपला अनुभव असा आहे, पॉलिटी या विषयाला आउट ऑफ मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत. आपण फक्त त्या नेमकेपणानं ते करणं गरजेचं आहे. पीवायक्यूच्या विश्लेषणातून ते टॉपिक आपण हायलाइट करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतं त्या पद्धतीने अभ्यास केला तर हे पॉसिबल होतं. याचा दुसरा फायदा असा आहे, जर पॉलिटी चांगलं केलं तर पॉलिटीमध्ये आता कंबाईन मध्ये काय चॅलेंज आहे की 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. अशा वेळेस पॉलिटी असेल किंवा जिओग्राफी असेल, या विषयावर जर तुम्ही चांगली कमांड घेतली तर या दोन विषयाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. आणखीन एक विषय आहे मॅथ रिजनिंग, त्याला सुद्धा आउट ऑफ मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत. मग या 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला पॉलिटी मधली कमांड ही इथला वेळ आपला रिड्यूस करते. कमी वेळामध्ये अगदी परफेक्टली आन्सर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. मग पॉलिटीचा अभ्यास करताना कशातून करायला पाहिजे? सगळ्यात चांगला सोर्स आहे एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. एम लक्ष्मीकांत हा मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. याच्याशिवाय तुम्हाला जो सोर्स असेल तो वाचू शकता. पण लक्षात ठेवा, पुस्तक कोणतं वाचायचं तर मागील वर्षाच्या प्रश्नामध्ये किती प्रश्न या पुस्तकातून आले पाहिजेत हे बघितलं पाहिजे. मग तसं आपल्याला निर्विवादपणे एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक पाहता येतं. लाईन टू लाईन प्रश्न सापडतात. आणि अभ्यास कसा करायचा? आता हे जर आपण पॉलिटीचा अभ्यास आहे हे सगळ्या विषयाला लागू होतं. उदाहरणार्थ आपण हायकोर्टाचा टॉपिक घेतला, हायकोर्ट, तर पहिल्यांदा तुम्ही फ्रेशर असा किंवा जुने स्टुडंट असा, सगळ्यात पहिल्यांदा या टॉपिकवरचे तुम्ही पीवायक्यू पाहिले पाहिजे की या टॉपिकवर नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे तुमचं पहिल्यांदा क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणजे नेमकेपणा येणं गरजेचं आहे. नंतर दुसरी स्टेजमध्ये जर तुम्ही आपली बॅच जॉईन केलेली असेल किंवा कुठली बॅच जॉईन केली असेल, त्या बॅचचे लेक्चर पहा किंवा सेल्फ स्टडी करत असाल तर तुमच्या पुस्तकामधून त्या टॉपिकचं वाचन करा. तिसरी गोष्ट आहे की या टप्प्यानंतर आता तुम्ही स्वतःच्या नोट्स काढायला सुरुवात करा. स्वतःच्या नोट्स, त्या टॉपिकच्या नोट्स काढल्या पाहिजेत. नोट्स मध्ये ज्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत, फॅक्च्युअली आहेत किंवा तुम्ही विसरू शकता अशाच गोष्टी असल्या पाहिजेत. आणि चौथी गोष्ट, या टॉपिक रिलेटेड जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवले पाहिजेत, म्हणजे टेस्ट सोडवल्या पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हे सगळं एकाच जागेवर उपलब्ध असणारं आणि यशस्वी मार्गदर्शक आणि तज्ञ प्राध्यापक यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी आपण महाराष्ट्र अकॅडमीच्या वतीनं एकलव्य ही बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये गट ब आणि गट क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षा दोनही आपण समोर ठेवलेले आहेत. दोनही साठी आपण मार्गदर्शन करणार आहोत. या बॅच मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधून निवड झालेले आणि त्या विषयातले तज्ञ प्राध्यापक असणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. कालावधी 1 वर्ष आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. पीडीएफ नोट्स, सराव टेस्ट, वैयक्तिक मार्गदर्शन, पीवायक्यूचं विश्लेषण हे सगळं असणारी आपली एकलव्य बॅच तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. ऍपवर जा, तुम्ही तिथं डेमो लेक्चर पाहू शकता. आवडलं तर नक्की जॉईन
करू शकता. अदरवाईज आपण महाराष्ट्र अकॅडमीच्या वतीनं सुद्धा जे सेल्फ स्टडी करतात पूर्ण महाराष्ट्रभरातले मुलं, त्यांच्यासाठी सुद्धा युट्यूब किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मोफत मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध करून देत असतो. ते सुद्धा तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. चालेल मग. आजच्या राज्यशास्त्र या विषयाच्या अतिमहत्वाचे जे टॉपिक आपण पाहिलेले आहेत, मला खात्री आहे याचा तुम्हाला अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू. परीक्षा होणार आहेत, त्या पूर्व परीक्षा समोर ठेवून आपण